नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आपण आहोत कराड शहरामध्ये. कराड नगरी ही इतिहासाची नगरी म्हणून या कराड शहराची ओळख आहे. कराड शहरामध्ये कराड विधान परिषदेचे जे आमदार, त्याचबरोबर कृष्णा खोरे विकास मंडळाचे उपाध्यक्ष अनंतराव पाटील, या कुटुंबाची जी परंपरा आहे ते आपल्याला आज दिवाळीच्या फराळाच्या रूपाने बघायला मिळते. खरा वारसा असतो तो रूढी परंपराचा असतो, राजकारणाचा असतो, पण राजकारण्या पलीकडे ज्यांचं जे नातं आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनात आपले असणारे भाव असतात, आज दिवाळीच्या फराळाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. एक सरपंच पदापासून ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज्यमंत्री पदापर्यंत ज्याने आपलं काम केलं आणि कार्यकर्त्यांच्या मनात आपल्या मनातल्या भावना ओळखून गेले अनेक वर्ष या ठिकाणी आपण बघू शकतो. आज दिवाळी फराळ 2025च्या माध्यमातून आपण बघतोय असंख्य कार्यकर्त्यासह प्रत्येक वर्षी अनंतराव पाटील आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह आपणाला दिवाळीचा फराळ केला जातो. त्या अनुषंगानं आपण अण्णांच्याकडे जातोय. अण्णा, काय वाटतंय की गेली अनेक वर्षांची परंपरा आहे, एक सरपंच पदापासून ते महाराष्ट्राच्या राज्यकारणामध्ये ज्यांनी राज्यमंत्री पद भोगल्या अशा नानांच्या प्रत्येक वर्षी एक वेगळी संकल्पना असते, काय वाटतं? हे निश्चित गौरवास्पद आहे. आमदार नाने, विधान परिषदेचे आमदार अनंतराव पाटील नाना यांचं सामाजिक कार्य, राजकीय कार्य आणि हे पारंपरिक फराळाच्या निमित्तानं सर्व विभागातली, सर्व थरातली लोक येतात, त्यांना शुभेच्छा देतात. त्या निनादानं एक उपक्रम चांगला या ठिकाणी राबवतात. त्यांच्या हातून असेच उपक्रम चांगले घडावे, सामाजिक कार्य करावं व्हावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं दिवाळी फराळाच्या माध्यमातून आपण बघतोय खरं कार्यकर्त्यांच्या मनातले भाव ओळखून कार्यकर्ता कसा जपला जातो याचं मृत्यूमंद उदाहरण आपल्याला कराड शहरामध्ये बघायला मिळतंय. एक सरपंच पदापासून ते महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यमंत्री पदापर्यंत ज्याने हा राजकारणातला गाढाभ्यास केला. मी आमच्या सहकारी मित्रांच्याकडे जातोय. बंधू काय आणत होतो की नानांनी ही परंपरा आहे गेल्या अनेक वर्षापासून सरपंच असल्यापासून राखून ठेवलेली आहे. नानाने अनेक पदं भोगली, पण मात्र कार्यकर्त्यांच्या मनातले भाव ओळखून प्रत्येक वर्षी हा दिवाळीचा फराळ ठेवला जातो. काय आनंद? नाना सर्वसामान्यातून गेलेलं एक नेतृत्व आहे, त्यामुळे त्यांना सर्वसामान्याची दुखणी खुपणी बरोबर माहित आहे. नस समाजाचे काय आहे आणि अटॅचमेंट समाजाची भरपूर आहे त्यांची. म्हणजे जरी वरच्या पदावरती जरी गेले, राज्यमंत्री झाले, तरी त्यांनी खालची नाळ समाजाबरोबरची कार्यकर्त्यांची तोडलेली नाही, जशीच्या तशी ठेवल्या. काहीतरी माध्यमातून वाढदिवसाच्या निमित्तानं, असं फराळच्या निमित्तानं नाना नेहमी आम्हाला बोलवतात. सगळ्यांचा त्या निमित्तानं औपचारिक फराळ करतात, गप्पा रंगतात आणि सर्वांना आनंद होतो नानांच्या या कार्यक्रमाचा. सामाजिक बांधिलकी जपल्याला नेता. खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो समाजाच्या एकरूपता आणि समाजाची बांधिलकी जपणारा नेता काय असतो याचं मृत्यूंद उदाहरण मी स्वामी सरांच्याकडे जातोय. आज खऱ्या अर्थानं हा फराळाच्या कार्यक्रमानिमित्त आपण बघू शकतो की अनेक या ठिकाणी. सर, काय वाटतंय तुम्हाला की आजचा जो दिवस आहे तो समाज मनाला भिमणारा दिवस आहे? गेले अनेक वर्ष नाना उपक्रम राबवतात. आज नानाची माझी मैत्री आता 51 वर्ष आमची पूर्ण झालेली आहेत. नानाचं सातत्याने जे कार्यकर्ते होते असणारं प्रेम, कुठलाही सण असो, कुठलाही हे असो, नाना सातत्याने आपल्या सगळ्या कार्यकर्त्याला समवेत. नाना हमेशा त्याला बोलवणं, मग नानाचा वाढदिवस असेल, नानाचं दिवाळीचा फराळ असेल. दिवाळीचा फराळ तर माझ्या मते करोना जर काळ सोडला तर नानाने सातत्याने दिवाळीचा फराळसाठी कराड ग्रामीण मधले, शहरामधील, दक्षिण, उत्तर आणि सातारा जिल्ह्यातील काही प्रमुख अशा लोकांना नाना कायम आपल्या घरी दिवाळीच्या फराळासाठी बोलवतात. एक सातत्याने गरिबाचा कैवारी, प्रत्येकाच्या हाकेला धावणारा असा हा नेता आज आपल्याला या पश्चिम महाराष्ट्रामध्ये नानाच्या रूपाने मिळालेला आहे. नानाचं काम आपण पाहिलेलं आहे. कृष्णा खोरेचे राज्यमंत्री असतानाही पाहिलेलं आहे. नाना विधान परिषदेवरती आमदार होते, त्यावेळी नानांनी सातत्याने लोकांसाठी, जनतेची सेवा करण्यासाठी, राजकारणापेक्षा समाजसेवा करणं हे उद्दिष्ट त्यांनी चांगलं बाळगलं आणि असंच त्यांचं कार्य पुढे चालू राहावं. त्यांच्या पुढच्या कार्यास मी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. खऱ्या अर्थानं नानांनी जरी अनेक पदं जरी भूषवलं तर मात्र आपले पाय जमिनी ठेवणारा एक नेता काय असतो, तळागाळातल्या कार्यकर्त्यांचे ज्यांच्या मनातल्या भावना असतात, आणि एक नेता काय असतो ह्याचं मग तो रीतिरिवाजांचा असो किंवा अनेक परंपरेचा, पण ह्या रूढी सांभाळणारे अनेक नेत्यामध्ये, अनेक कार्यकर्त्यामध्ये मात्र कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना जपणारा नेता काय असतो याचं उदाहरण माझ्यावर सर जोडलेत. सर, काय वाटते, अनेक वर्षांची परंपरा जपणारा एक नेता असतो खरं, पण नेता कमी आणि समाजसेवक जास्त, या माध्यमातून नानांनी प्रत्येक वर्षी वेगळी संकल्पना केली. काय माझा गेल्या 15 वर्षातला अनुभव जर बघितला तर नाना
अनेक लोकांना ओळखतात, पण मी असं बघितलंय की मुंबईला किंवा नागपूरपर्यंत जाताना की महाराष्ट्र नानांना ओळखतो आणि ते एवढे रिस्पेक्टेड ते बोलतात की त्यांच्याबद्दल कधीही कुणी आकस व्यक्त केलाय असं कधीही मला महाराष्ट्रात फिरत असताना कधी जाणवलं नाही. आणि म्हणून या दिवाळीच्या निमित्तानं ते ज्या लोकांना बोलवतात ते येत असताना उत्स्फूर्तपणे हातातलं काम ठेवून तिथं आपल्या घरातलं एक महत्वाचं काम आहे अशी हजेरी लावली पाहिजे, अशी प्रत्येकाच्या मनात एक इच्छा व्यक्त होऊन ते येतात. आणि दुसरी गोष्ट की नाना सुद्धा कुणाच्या घरी जात असताना की ते मग दुःखाचं असू दे सुखाचं असू देत, पण तिथं गेल्यानंतर असं वाटत नाही की कोण एक तरी व्यक्ती अशी आली की ती जरा लांब ठेवून आपण रिस्पेक्ट करावा. तर त्यांना असं वाटतं की ती व्यक्ती माझ्या घरातली आहे, माझ्या संबंधित आहे आणि अगदी नात्यातली आहेत. म्हणजे एखाद्या आईनं मुलीवर प्रेम करावं, वडिलांनी मुलीवर प्रेम करावं, एवढं या ठिकाणी नानांचं या समाजाशी आपल्याला या ठिकाणी नाळ जुडलेली दिसते. आणि दुसरी गोष्ट, कार्यकर्ता, मतदार आणि नेता या एका एका वर्गामध्ये अनेकांची संख्या आहे, पण नाना एक असं व्यक्तिमत्व आहे ते या ठिकाणी मतदारात त्या पातळीवर मिसळतात, कार्यकर्त्यांच्या बरोबर कार्यकर्ते होतात. तर वरच्या पातळीवर राज्याच्या तुलनेत जर बघितलं तर ते राज्याच्या तुलनेतल्या असणारे व्हीआयपी लोकांच्यात ज्यावेळी वावरतात त्यावेळी असं लक्षात येतं की नाना हे पण फार मोठे व्हीआयपी आणि महाराष्ट्रातले अनेक असामान्य माणसं सुद्धा त्यांच्याकडे या ठिकाणी जे आदरानं बघतात आणि ते इक्विव्हॅलंट न बघतात की असं नाहीत की त्यांना कधीतरी दुय्यम लेखलंय. या पद्धतीनं नानांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्र पातळीवर प्रत्येक पातळीवर योग्य पद्धतीचं जाणवणं अशी माणसं कमी आहेत. खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो. काय वाटतं की बंधू की गेले अनेक वर्षांची परंपरा हा उत्सव आहे. फराळाच्या रूपानं अनेक कार्यकर्ते एकवटले जातात, अनेक नानांनी पदं भोगली, तरी मात्र आपले पाय जमिनीवर ठेवणारा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात घर करून नेणारा एक नेता काय असतो, काय वाटतं? कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि विधान परिषदे माझे सदस्य, माजी आमदार आनंदराव नाना हे ग्रामीण भागातून एका कोकणातून म्हणजे पुनर्वसन गावातून ते आले विजयनगरला. त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या सरपंचापासून त्यांनी मोठमोठी पदं भोगलेले आहेत. आणि कसं असते, एकदा माणूस मोठा झाला की विसरतो मागं, त्याचे पाय जमिनीवर नसतात, पण तळ्यागाळ्यातल्या माणसाला बरोबर घेणारा, सर्व समावेशक, मग मुस्लिम असेल हिंदू असेल, सगळ्या जातीला सगळ्या पक्षातील लोकांना, इथं काही फक्त विशिष्ट समाजाचे लोक आलेले नाहीत, अनेक लोक आहेत, अनेक पक्षाचे आहेत, अनेक जातीचे आहेत, अनेक पंथांचे आहेत, अनेक धर्माचे आहेत, सगळ्या समाजातील लोकांना रिस्पेक्ट देणारा, आदरपूर्वक चौकशी करणारा. आणि आम्ही तर नानाला रात्री 12 वाजता फोन करतो, नाना मिस कॉल देतो कधी कधी, पण नाना 12 वाजता विचारणार काय आप्पासाहेब काम आहे, म्हणजे सगळ्यासाठी. आणि एक लोकसंग्रह असणारे मास लीडर, त्यांना मास लीडर म्हणायला काय हरकत नाही, कारण मास लीडर म्हणजे जनतेमध्ये जाणारा, जनतेमध्ये मिसळणारा, आणि आपल्यावर किती संकट आली तरी नाराज न होता पुन्हा आपले नाव ही करणारा आज नाना हे या ठिकाणी आहे. त्यांनी फराळाच्या निमित्ताने या ठिकाणी बोलवले. मी त्यांना या ठिकाणी दिवाळीच्या वतीने शुभेच्छा देतो. अनेक वर्ष आपण नानांना पाहता, दिवाळीचा फराळ असेल, वाढदिवसाचा कार्यक्रम असेल किंवा सर्वसामान्य एका व्यक्तीचा कार्यक्रम असेल, या ठिकाणी नाना पोचले जातात. सर्वसामान्यांच्या मनाच्या, कार्यकर्त्यांच्या मनात घर करून येणारा नेता असतो तो आपण संपूर्ण पाहिलं, कराड तालुक्याने बघितलं, महाराष्ट्राने पाहिलं. पण कृष्ण खोरे विकास मंडळाचं राज्यमंत्रीपद होत असताना मात्र सर्वसामान्य जनतेत मिसळून जाणाऱ्या एका व्यक्तीबद्दल काय? आनंदराव नाना हे म्हणजे आपल्या कराड तालुक्यातल्या अगदी सर्वसामान्य लोकांच्या मधून मिसळून कार्य करणारा एक कार्यकर्ता. त्यांनी बरीच पदं भोगली, परंतु कधीही सामान्य आपला कार्यकर्ता बरोबर घेऊनच त्यांनी पुढे वाटचाल केलेली आहे. आणि नेहमी लोकांना मदत करणे. आता प्रत्येक वर्षी ते फराळाचा कार्यक्रम ठेवतात, त्या कार्यक्रमाला आम्ही येतो. सर्व समाजातली, सर्व धर्मातली लोक या ठिकाणी त्यांच्यावर प्रेम करणारे. आम्ही त्यांना परवा सुचवलं की असा कार्यक्रम आपण घेऊया आणि त्या निमित्तानं आपले कार्यकर्ते पुन्हा एकदा त्यांना ऊर्जा मिळेल अशा पद्धतीचं कार्य ते नेहमी करतात. ते आमदार असताना विधान परिषदेचे, त्यानंतर कृष्णा खोरे महामंडळ अनेक कामं त्यांनी केलेली आहेत. प्रत्येक गावात त्यांचे कराड तालुक्यातले कार्यकर्ते आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मोठमोठे नेते त्यांच्या अगदी जवळचे संबंध आहेत. असं एक नेतृत्व
आपल्याला लाभलेला आहे या दक्षिण कराडमध्ये. तर मी या दिवाळीच्या निमित्तानं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपण बघू शकतो खऱ्या अर्थाने एक सरपंच पदापासून ते महाराष्ट्राच्या राज्यमंत्री पदापर्यंत अनेक पदं भूषवलेला माणूस असला तरी मात्र राजकारणापलीकडं लोकांचं नातं काय असतं आणि आपले पाय जमिनीवर ठेवणारा सर्वसामान्य जनतेतून निवडून आलेला एक माणूस काय असतो. अनेक माणसांच्या मनात घर करून राहिले आनंदराव पाटील नाना माझ्याकडे. नाना, सर्वप्रथम दिवाळीच्या आपणाला लक्ष लक्ष शुभेच्छा. नाना, ही गर्दी, अथांग जनसागर आणि कार्यकर्त्यांच्या मनातले भाव आपण ओळखले. अनेक वर्ष आपण दिवाळी फराळाच्या माध्यमातून आपण कार्यकर्त्यांशी संवाद साधता. आज अनेक वर्ष जरी काळ लोटला तरी मात्र तीच गर्दी, तोच उत्साह आणि तेच कार्यकर्ते बघताना काय आनंद वाटतं की आपण लावलेले एक समाजसेवेचं जे रोपट आहे त्याचा भला मोठा वटवृक्ष बघायला मिळतो. सुरुवातीपासूनच एक ग्रामीण भागातील एक कार्यकर्ता म्हणून माझी ओळख झाली. आज योगायोगानं ही सर्व जुनी मंडळी माझ्यावर असणारे योगायोगानं माधवराव पवार शहर अध्यक्ष होते आणि तेव्हापासून संघटनेत काम करणारा एक कार्यकर्ता, सरपंच पद असो, जिल्हा परिषद असो, विधान परिषद असो किंवा कृष्ण खरे महामंडळावर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना सर्वसामान्य माणूस नजरेसमोर ठेवून आजपर्यंत कार्यरत राहिलेला आहे. आणि या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात काम करत असताना जनतेची नाळ आणि सर्वसामान्य माणसांचे काय प्रश्न असतात हे जवळून मी पाहिलेलं आहे आणि म्हणूनच ही कायमस्वरूपाची नाळ राहावी या भावनेतून माझा वाढदिवस असो किंवा दिवाळीच्या निमित्तानं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या निमित्तानं भेटीगाठी असो, सदिच्छा भेटी असेल, या निमित्तानं हा कार्यक्रम मी आयोजन करत असतो. लोकांच्या मध्ये जो उत्साह आहे, कार्यकर्त्यामध्ये सर्वांची भावना आहे की नाना हर घडीला धावून येणारा एक कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. ती सातत्यानं हीच माझी खऱ्या अर्थानं शिदोर आणि संपत्ती म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही आणि हे असंच कार्यरत राहणं ही माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची बाब आहे. अण्णा, आज खऱ्या अर्थानं राजकीय प्रश्न विचारणं मला योग्य वाटत नाही, तरी देखील मी एक प्रश्न विचारतो की नगरपालिकेच्या आता निवडणुकाचे पडगम वाजू लागलेले आहेत. नव्यानं राजकारणात सक्रिय होणारे तरुण असतील, उमद नेतृत्व काम करणार असतील, अशा तरुणाकडे कसे बघा? ज्या चांगल्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत साथ दिलेला आहे, खरं म्हणजे आता त्यांच्यासाठी आज काम करण्याची आपण मानसिकता ठेवली पाहिजे. जुने नेतृत्व आणि सर्वसामान्य कार्यकर्ता, तरुण कार्यकर्त्यांना सुद्धा जे समाजामध्ये सातत्यानं लोक जनतेशी नाळ असणाऱ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सत्तेच्या प्रक्रियेमध्ये आणलं पाहिजे. आज अनेक वेळा आपण म्हणतो की कराड नगरी यशवंतराव चव्हाणांच्या विचाराची नगरी आणि त्या विचारानं या ठिकाणी बेरजेचं राजकारण केलं पाहिजे आणि ही बेरीज करत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं आज नगरपालिका असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती असो, चांगल्या कार्यकर्त्यांना संधी देणं हे खऱ्या अर्थांचं आज आमची कसोटी निर्माण होणार आहे आणि त्यातली मोहरे चांगले प्रकारे कार्यकर्ता असणाऱ्याला संधी देण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करून भविष्यातलं निकोप राजकारण झालं पाहिजे. सर्वसामान्याची नाळ असणाऱ्या कार्यकर्त्याला जर संधी दिली तर निश्चितच तो चांगलं कार्य करतो असा माझा आजपर्यंतचा विश्वास आहे. अनेक पंचायत समिती असो, नगरपालिका असो, ज्यांना संधी दिली ती आज मोठ्या पदावर काम करतायत ह्याचा मला निश्चित सार्थ अभिमान आहे आणि म्हणूनच असे या निवडणुकीत सामोरं असताना माधवराव दादा असतील किंवा या अनेक मंडळी जी आहेत ज्येष्ठ नेते, त्यांच्या विश्वासानं या ठिकाणी तरुण कार्यकर्त्यांना संधी देणं हे आमचं निश्चितपणे प्राधान्य राहणार आहे. मी काकांच्याकडे जातो. काका, दिवाळी या फराळाच्या निमित्तानं काय शुभेच्छा? सर्व मंडळींना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. नानाने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो सर्वसामान्य कार्यकर्ता हे कसे नानांशी जवळीक साधतात हे याचं जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे नानांना आणि सर्व तरुण मंडळींना आम्ही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं माणसानं माणूस जोडत गेले की माणूस एक सुंदर नातं काय तयार होतं ते आपण आनंदराव पाटील यांच्या रूपाने आपण बघतो. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक पदं जरी भुसवली तर आपले पाय जमिनीवर ठेवणारा नेता काय असतो याचं मृत्यूमंद उदाहरण आपल्याला कराड शहरामध्ये बघायला मिळालं. कॅमेरामॅन तन्मय पाटीलसह रिपोर्टर सागर पाटील, कराड.